अर्थाने समाजामध्ये कीड लागलेली आहे बंदुकीच्या विषयी. हो, हे तर तुम्ही बघा, ती यादी घ्या बरं का. यांनीच फोन करून सांगायचं DYSPला देऊन टाक, SP ला देऊन टाक. अरे ते टिकल्या वाजवायच्या फटाके असतात ना, तसे वाटले आपण लहान लेकरांना टिकल्याचे नाही का वाटत. ए लेकरा धर, दिवाळीच्या आधी आणि दिवाळीनंतर त्या टिकल्या वाटप सहकारी संस्था केली यांनी ओरिजिनल अग्निशस्त्राची. पण आपण पकडू शकतो ते शस्त्र ज्यांच्याकडे लायसन्स आहे. इलिगल वेपन्स वेपन सुद्धा या जिल्ह्यामध्ये भरपूर आहे. SP साहेबांना आता त्यांच्याकडे चाललोय मी. ज्याच्याकडे शस्त्र सापडेल ते उचला. आणि ह्या इलिगल शस्त्राच्या बाबतीमध्ये फक्त आर्म ॲक्ट लागतो, त्याची सुद्धा तरतूद आता करावी लागेल. आम्ही CM साहेबांना आणि गृहमंत्र्यांना विनंती करू की हा गुन्हा जो आहे शस्त्र बाळगल्याचा, तो 7 वर्षाच्या आतल्या सजेत असेल तर तो त्याच्यावरती वाढवावा, म्हणजे कोणीही असे वेपन्स वापरणार. मंत्रीपद फार चांगलं नाव सुचवलंय तुम्ही, देवेंद्र फडणवीस. पण त्यांना विनंती केली का? आम्ही करू ना जाऊन. आता जायचंय, उद्या नाही पण परवा वेळ मिळेल आम्हाला. आणि शेवटचा साहेबांना वेळ मागितलेली आहे मी. शेवटचा प्रश्न विचारतो. हे सगळं आर्थिक गणित आहे, आर्थिक गब्बर झालेत सगळे. एवढा पैसा आला कुठून यांच्याकडे? वाळूतून काय समस्या? वाळूपेक्षा जास्त राख्यातून माल आहे ना. राख्यातून तिथं जा ना तुम्ही कॅमेरा घेऊन, मी तुमच्या पाया पडतो. मी जाऊन आलो कालच. जाऊन या. ते काय झालंय वाळूच्या पण आहे. वाळूचं बी असंच आहे. बघा ना तिथं. आम्ही म्हणतो म्हणून भरोसा ठेवू नका ना. आणि चूक निघाले तर आमच्याच पायातला जोडा काढला ना, आम्हाला हाना. अण्णा, ती राग वर्षाला 1000 कोटीची आहे. 1000 तिचं नाही, टेंडर निघत नाही. काय नाही. का असं एवढं दुर्लक्ष केलं? हे काय जे झालेलं आहे त्यांचे त्यांना माहिती. गेल्या 10 वर्षात तर बेमालूमपणे तिथं उचलले गेलेले, बेमालूमपणे. आता पण चालू. आणि माझं म्हणणं असं आहे की जी जेवढी होती त्याचं स्क्वेअर फुटामध्ये अरे तुम्ही त्यांना नका त्रास देऊ. बेमालूमपणे जी उचललेली आहे त्याचं मला वाटतं ड्रोननी त्याचं हे करावं, मोजणी करावी. आणि हे जे लोक ज्यांनी उचलली सखोल चौकशीमध्ये नावं येतील ना. सुरेश दस्त काय तिथं टिप्पर घेऊन गेलेलं नाही. 600 ते 700 टिप्पर दररोज भरले. 600 ते 700 टिप्पर दररोज भरत होते काल परवापर्यंत. हे मी इकडं बॉम्बरल्यापासून ते टिप्पर सगळं ठप्प झालं. बनावट दारूसाठी सुद्धा बीड खूप बदनाम होतं. बनावट दारू, ती ताडी. आम्ही मार्गदर्शक आहेत. गुटखा विक्रीला मार्गदर्शक जिल्हा कोणता? तर आमचा. कशाचे मार्गदर्शक पाहिजे? खोटे GSTचे कागद तयार करायला जिल्हा आमचा. अख्ख्या राज्याला आम्ही सिमेंट, जालना स्टील पुरवतो ना, आमच्या अख्ख्या राज्याला आम्ही सिमेंट आणि पाईप पुरवतो. राज्यामध्ये जेवढे हे झालेत ना पाईपलाईनी, सिमेंटचे कामं, आता येईल तो बी घोटाळा 1-2 दिवसात तुम्हाला सांगतो. जास्त पैसा असल्यामुळेच एवढी मुजोरी आहे. जास्त पैशामुळेच मुजोरी. ह्याच्यामुळंच मस्ती आली ना या लोकांना. मस्ती जी आली ना, आका आणि दॅन ही जी गँग्स ऑफ वासेपूर, त्यांना याचंच मस्ती आलेली. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की सगळ्या गोष्टी ज्या काही बंदुका असतील किंवा दादागिरी, मस्ती, मुजोरी. तुम्ही जे बिहार म्हणता